माळी नगर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 7 या प्रभागामधल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित असलेल्या बैठकीला उपस्थित असलेले माननीय विस्पुते साहेब, माननीय भैया, माननीय विजूभाऊ, माननीय राजूभाऊ, माननीय साळवेजी, असलेले आमचे उमेदवार माननीय जयश्रीताई, माननीय अनिताताई, माननीय योगेश गोंदकर, आलेले आमच्या सर्व माता भगिनी, सर्व ग्रामस्थ आणि मित्रांनो, थोडासा उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो। प्रचंड प्रचार सभा आहेत, सकाळपासून 12 झाल्यात। मला कधी कधी हे आश्चर्य वाटतं की एवढं काम करून देखील एवढ्या सभा घ्यावा लागतात, पण आता त्याला नाईलाज आहे। भाषण केल्याशिवाय मतं मिळत नाहीत, पण आपले विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे। आज होणारी ही निवडणूक शिर्डी नगर पंचायत तर रूपांतर शिर्डी नगर परिषदेमध्ये झाल्यानंतर पहिली निवडणूक आहे। 25 वर्षाच्या शिर्डी ग्रामपंचायतीमधून शिर्डी नगर परिषदेपर्यंतचा प्रवास मला आनंद होतो सांगायला की या 25 वर्षामध्ये एकदाही शिर्डीच्या जनतेने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची साथ सोडली नाही। सातत्याने ही सत्ता आपण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। याचबरोबर जवळपास 40 वर्ष आज आपण या विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहोत। 8व्यांदा या मतदारसंघाच्या जनतेने, तुम्ही समोर बसलेल्या आमच्या माता भगिनींनी आमच्या परिवारावर विश्वास दाखवत, आदरणीय प्रधानमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आपल्याला 8व्यांदा काम करायची संधी दिली। हे देखील आपल्या सगळ्यांचे उपकार आमच्यावर आहेत आणि याच्या उपकाराची परतफेड आम्ही फक्त आणि फक्त शिर्डी स्वच्छ आणि सुंदर करण्यामध्ये आमचा वेळ घालवत आहोत। आज जी शिर्डी आपण पाहत आहात, जे जुने लोक असतील ज्यांना इथं 30 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, 60 वर्ष झाले, ते सांगू शकतील शिर्डी अगोदर कशी होती। लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही आणि काही ठराविक लोकांचा इथं बोलबाला होता। अशा परिस्थितीमध्ये शिर्डीमध्ये विकास न होऊन देणं, शिर्डीमध्ये आडमुठी भूमिका घेणं, शिर्डीमध्ये प्रवेश न होऊन देणं, अशा प्रकारे अशा विचारांना आपण मागे टाकत आज 25 वर्षाचा हा प्रवास पार करत आज शिर्डीमध्ये 24 तास प्यायला स्वच्छ पाणी आहे। आज शिर्डीमध्ये प्रत्येक गल्ल्यामध्ये घंटागाडी येते, कुठेही कचरा आपल्याला सापडणार नाही। प्रत्येक गल्लीमध्ये आज दिवे आहेत, प्रत्येक गल्लीमध्ये आज लाईट केलेल्या आहेत आणि आज आपण या मागच्या काही कालावधीमध्ये शिर्डीला पूर्णपणे सीसीटीव्ही लावून आमच्या माता भगिनीला सुरक्षित ठेवण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून केलं। हे सगळं कशासाठी आहे? कारण की हा जो परिवार आपण 25 वर्ष एकत्रित ठेवला, आज आपल्या विकास कामाचा धडाका पाहता, जनतेच्या मनामध्ये असलेल्या भावना पाहता समोर एक पॅनल सुद्धा तयार होऊ शकला नाही। 5 लोक वेगळ्या चिन्हावर, 3 लोक वेगळ्या चिन्हावर, 4 लोक वेगळ्या चिन्हावर, असं कधी शिर्डीमध्ये घडलं नाही। हे यासाठी आहे की लोकांना, उमेदवारांना, विरोधकांना हे माहित होतं की ही निवडणूक लढून उपयोग नाही। कारण की विधानसभेमध्ये जेव्हा लोकांनी वावड्या उठवल्या की आता ही निवडणूक अतिशय अटीतटीची आहे भैया, आता सुजय विखेचा पराभव लोकसभेमध्ये झाला, आता राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा पराभव शिर्डीमध्ये होणार, अशी चर्चा लोकांनी उठवली। वातावरण एकदम टाईट आहे, असे काही लोक बोलत राहिले, पण याच शिर्डीच्या मायबाप जनतेने 75,000चं मताधिक्य देऊन परत एकदा आपल्याला आमदार केलं। कारण की हे आपलं वैशिष्ट्य आहे आणि आपलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असेल तर ज्यांना आजींना 60 वर्ष झाले ते सांगतायत की आमचा कोणालाही 1 रुपयाचा त्रास नाही, कधीच नाही। या 40 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये शिर्डी सारखं एवढं मोठं पर्यटन स्थळ विकसित झालं, आमच्या कार्यकर्त्यांचे हॉटेल झालेत, आमच्या कार्यकर्त्यांचे रेस्टॉरंट झाले, पण विखे पाटील परिवाराची 1 गुंठा सुद्धा जागा या शिर्डीमध्ये आम्ही घेतली नाही। आमचा तो धंदा नाही, हे सत्ता, हे राजकारण, हे कुठल्या उद्देशाने आपण करत नाही। आपण एकच उद्देश ठेवलेला आहे की कसं ही शिर्डी समृद्ध होईल। आज शिर्डीमध्ये जो विकास पाहतो, आज जे लोक समोर उभे आहेत यांना फक्त निवडणूक करायची म्हणजे निवडणूक केली। काही लोक म्हणतात की मी निवडून आल्यावर पाणी देईल, काही जण म्हणतात मी निवडून आल्यावर वीज देईल,
काही लोक म्हणतात मी निवडून आल्यावर असं करेल तसं करेल. यांना हे माहीतच नाही की पाणी येऊन गेलंय, कचरा उचलला गेलाय. कारण की काही लोक 15 दिवसा अगोदरच पहिल्यांदा शिर्डीत आले, काही लोक 5 दिवसा अगोदरच शिर्डीत आले. आणि एक उमेदवार तर असा आहे की डायरेक्टच तो फॉर्म भरायला शिर्डीत आला, त्याच्या अगोदर शिर्डीतच नव्हता. ही परिस्थिती शिर्डीची आहे, म्हणजे यांचा शिर्डीची संबंध नाही. आणि याची गंमत अशी होते की कोणी कोणाकडेही मतं मागत सुटले. 6 नंबरवाला 9 नंबर मध्ये मतं मागतोय, 10 नंबरवाला 1 नंबर मध्ये फिरू राहिला, 12 नंबरवाला 11 नंबरवाला 12 नाही 11 नंबरवाला किंवा कुठलाही 3 नंबरवाला तो राहत्यातच पोहोचून गेला, त्याला माहित नाही शिर्डी संपली आहे म्हणून. अशा प्रकारे जर मतदान चालत असेल आणि कशासाठी लढतायत, हे जे आज वेगळ्या वेगळ्या घोषणा करतायत, हे जे आज म्हणतात आम्ही असं करू तसं करू, हे तेव्हा पुढे होते जेव्हा इथं मर्डर झाले होते. हे आज जे मतदान मागायला तुमच्याकडे आले हे तेव्हा पुढे होते जेव्हा शिर्डीमध्ये पूर आला होता. आज जे मतं मागतात हे तेव्हा पुढे होते जेव्हा शिर्डी कोविड मध्ये बंद होती. हे तेव्हा पुढे होते जेव्हा शिर्डीमध्ये सुरक्षित वातावरण नव्हतं. ज्या दिवशी शिर्डीमध्ये या 2 अपघाती खून झाले, आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं, आमच्या महिला भयभीत होऊन गेल्या, घाबरल्या की आता शिर्डी राहणं योग्य नाही असे लोक म्हणत होते. त्या दिवशी सुजय विखेंनी ठरवलं की आता बस. 9 महिने झाले तेव्हापासून आपण भूमिका घेतली गुन्हेगार मुक्त शिर्डीची. 9 महिन्यामध्ये एकही घटना सुजय विखेंनी होऊ दिली नाही, ही आपली उपलब्धी आहे. हे आपण काम करून दाखवलं. आणि मला फक्त अजून 2 वर्ष द्या, या 2 वर्षामध्ये एकही गुन्हेगार शिर्डीमध्ये राहणार नाही. माझा एकच एजेंडा मी वारंवार भाषणात बोललो, महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत. आणि या मुलींना सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला सुजय विखे सारखा भाऊ हाच एकमेव पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. दुसरा पर्याय नाही, दुसरा प्रयोग आपल्याला परवडण्यासारखा नाही. कारण की सगळे लोक गोड गोड बोलतात, गोड बोलणारा कोणाच्याच कामाचा नसतो. कडू बोलणाराच हा सगळ्यांच्या कामाचा आहे, म्हणजे मी. कारण मी सत्य बोलतो. मी म्हटलं जेवण मोफत बंद करून टाका प्रसादालयामध्ये. इथं गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक फिरायचे, शिर्डीमध्ये फिरायचे, गांजा मारायचे, दारू प्यायचे आणि प्रसादालयामध्ये जाऊन जेवायचे, 500 रूम मध्ये झोपायचे, परत उद्या धंद्याला मोकळे. आपण जेवण मोफत बंद केलं. साईबाबांच्या प्रसादालयामध्ये तो 5 दर्शन रांगेत द्यायला सुरू केला. ज्या दिवसापासून तो 5 दर्शन रांगेत द्यायला सुरू केला त्या दिवसापासून रोज 15,000 लोक जेवायचे कमी झाले. रोज. हे कोण होते 15,000 लोक? हे कुठून आले होते? त्या महाराष्ट्राच्या बाहेरून येऊन कोणी खून करून निघून गेलं तरी या शिर्डीमध्ये पत्ता लागत नव्हता. आज आपण शिर्डीमध्ये ही भूमिका घेतली. गुन्हेगारी मुक्त शिर्डी आपल्याला करायची, याची सुरुवात आपण केली. आणि म्हणून आपण आज एकदम महत्वाच्या टप्प्यामध्ये पोहोचलो. आज केलेली एक चूक ही आपल्याला पुढचे 25 वर्ष मोजावी लागली. आपण कधी चुकलो नाही, आपण चुकणार नाही. समोरच्या माणसाकडे द्यायला काहीच नाही. जे आज ते भाषण करतायत आम्ही असं करू तसं करू, मला प्रश्न पडतो, हे एक तर आलेत काही लोक 10-15 दिवसापूर्वी. मला प्रश्न पडतो हे कसं करणार? केंद्रामध्ये आमचं सरकार, राज्यामध्ये आमचं सरकार आहे, मतदारसंघाचे आमदार आपले आहेत, पालकमंत्री आपले आहेत, मी तुमचा आहे. मग हेच तर काम करणार असतील तर आम्ही भजे खाणार आहे? यांना कोण निधी देणार आहे? यांना कोण विचारणार आहे? आज शिर्डीचं थीम पार्क आपल्याला पूर्ण करायचं. शिर्डीचं थीम पार्क पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या महिन्यामध्ये मुकेश अंबानींशी बोलले. आम्ही तर 40 कोटी आणले होते, पण माननीय फडणवीस साहेबांच्या विनंतीला मान देत एक आराखडा रिलायन्स कंपनी तयार करते आणि 250 कोटी रुपयाचं थीम पार्क हे शिर्डीमध्ये उभं राहणार आहे, ज्यांनी की आपल्या या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल. हे आपण करू शकतो. हे काल आलेले लोक हे काही सांगू शकत नाही. हे थीम पार्क आपण पूर्ण करतोय. आता मी साधारण 44 वर्षाचा आहे, म्हणजे परवाच झालो. 44 वर्षामध्ये पूर्ण पांढर काय राहिलं, तरी सुद्धा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मी स्वप्न पाहिले आणि मी तुम्हाला एक करून दाखवतो. जेवढे लोक माझ्या बरोबर राहिले, वर्षानुवर्ष राहिले, ज्यांनी माझे भाषण ऐकले असतील, त्यांना हे माहिती आहे की मी जे बोललो ते आजपर्यंत झालेलं आहे. माझं स्वप्न आहे की मी 50शी गाठूपर्यंत आपण शिर्डीमध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधून माझ्या 50वा वाढदिवस IPL करून आपण साजरा करू. हे आपण करतो. हे शिर्डीचा विकास आहे, हे आपण करू शकतो.
उमेदवारांना माहित नाही, काय लोक म्हणतात आम्ही असं करू तसं करू, मी हे करते मी ते करते. असं काय करणार आहे बाबा? लोकांच्या वेदना जाणून घेत नाही. सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलायला स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो. आम्ही नुसता विकास केला नाही. आमच्या माता भगिनींनी मला जेव्हा रस्त्यामध्ये पकडून सांगितलं की दादा काही करा पण प्रदीप मिश्रा आपल्याकडे आलेच पाहिजेत, मी म्हटलं सांगा काय पाहिजे ते. लगेच विमानामध्ये टाकलं, महाराज इकडे आणले आणि या देशातली सर्वात मोठी शिवपुराण कथा तुमच्या या भावाने घेतली, हे आपण करून टाकलं. कारण की माझ्यासाठी माझ्या बहिणींनी घेतलेला शब्द हा प्रमाण आहे. माझ्यासाठी माझ्या बहिणींनी दिलेला शब्द, केलेली इच्छा व्यक्त हा प्रमाण आहे. आपण जनतेच्या मनाच्या भावना जाणून काम करणारे लोक आहोत. यासाठी आपल्याला सत्ता पाहिजे. आणि म्हणून येत्या 2 तारखेला वर खाली आडवं तिडवं काय पाहायचं नाही. दुसरं काही शोधाचाही प्रयत्न करू नका. कारण की ही निवडणूक माझी नाही. तुम्ही माझ्या वडिलांना आमदार केलं, आम्ही आजही घरी बसू शकलो असतो. पण मला ही भीती सातत्याने सतवते की एक चुकीचा निर्णय जर शिर्डीच्या जनतेने घेतला तर किती भयानक अवस्था शिर्डीची होईल याचा अंदाज तुम्हाला नाही. मला तिथं खुर्चीवर बसायचं म्हणून नाही. आजही शिर्डीमध्ये असं कुठलंही काम शिल्लक नाही जे करायचं राहील. पण जर आम्ही तिथून गेलो तर इथं जे गुन्हेगारी संपवण्याचं स्वप्न आहे ते आपलं अर्धवट राहणार. आणि मला हे 2 वर्ष द्या, हे मला सगळी घाण काढू द्या, नंतर काय करायचं करा, माझं काही म्हणणं नाही. आणि म्हणून आपण MSF आणलं. MSF मध्ये कॉल सेंटरद्वारे एक फोन लावला तर आपली नगरपंचायतीची पोलिसांची गाडी प्रत्येक गल्लीमध्ये राऊंड घेते. 500 किलो गांजा आपण पकडला मागच्या 6 महिन्यामध्ये. आणि या गुन्हेगाराचा बंदोबस्त फक्त मीच करू शकतो हे तुम्हाला माहिती. तर आपल्याला माझी हात जोडून विनंती की येत्या 2 तारखेला जेव्हा आपण मतदान टाकायला जाल, नाव पाहू नका, चेहरे पाहू नका, काहीच पाहू नका. जिथं जिथं कमळ आणि जिथं जिथं धनुष्यबाण आहे 3 बटन दाबायचे. 2 कमळ 1 धनुष्यबाण. एकदा बटन दाबून टाका. 5 वर्ष सुजय विखे तुमच्यासाठी दिवस रात्र काम करेल हा शब्द आहे. हे आपण करून दाखवलं. केलं म्हणून मतं मागतो. आश्वासन नाही, काम नाही, हे आपण आजपर्यंत काम करून या ठिकाणी दिलं. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य साकार करायचं असेल, आपल्याला आपल्या मुला आणि मुलींना इथंच नोकरी द्यायची असेल, आपण MIDCच्या माध्यमातून आज MIDC निर्माण झाली. आज शिर्डी एका वेगळ्या विकास रथावर आहे. हा विकास रथ थांबू नये यासाठी मला तुमची मदतीची गरज आहे. म्हणून कोण नातेवाईक आहे, कोण पाहुणा आहे, कोण मित्र आहे, कोण इकडचा तिकडचा कोणी आलाय विचारायला, हे करू नका. हे आपल्यासाठी अत्यंत घातक राहील. याच्या अगोदरही निवडणुका झाल्या, याच्या अगोदरही लोकांनी मागं पुढे केले, काही हरकत नाही. पण सत्ता आपल्याकडे असल्यामुळे आपण हे करू शकलो. आज ही निवडणूक जनतेतून नगराध्यक्षाची आहे, त्यामुळे आज ही चूक होता कामा नये. आज ही निवडणूक नगरसेवकांची आहे. नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे. आणि त्यातही अनेक वर्षापासून इथे काम करतायत. आम्ही योगेश म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज उमेदवार दिला. शिर्डी हा विचार करत नव्हती की असा साधा माणूस सुद्धा नगरसेवकाच्या पदाला येईल, पण आपण ती संधी निर्माण केली. तर आज आपण 2 तारखेला गेल्यानंतर 2 कमळ आणि 1 धनुष्यबाण दाबा आणि आपले 5 वर्ष सुरक्षित करून घ्या. कारण की तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवाल त्या विश्वासाला पात्र ठरेल असंच काम मी करेल. माझ्यासाठी शिर्डी मधला प्रत्येक युवक हा माझा भाऊ आहे, प्रत्येक मुलगी ही माझी बहीण आहे. आणि या दोघांच्याही आयुष्यासाठी मी काम करणार, हेच माझं स्वप्न आहे. या व्यतिरिक्त मला आपल्याला काहीच सांगायचं नव्हतं. थंडीमध्ये भरपूर लोक थांबलेत, स्वयंपाक पण आम्ही काही केलेला नाही, त्यामुळं आहे काय केलाय मजा आहे तुमच्यामध्ये असं. 11 मध्ये अरे हा 11 मध्ये आमचा सुधीर भाऊ शिंदे आपण उमेदवार दिलाय. 11चे काही लोक आले त्याचे मिसेस म्हणजे आता हा फक्त माझा एक सामान्य कार्यकर्ता, पण आपण संधी दिली. आपण संधीच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातले लोक आज मोठा करायचा प्रयत्न करतोय. आज जर तुम्ही हा प्रयत्न आणून पाडला तर यापुढे भविष्यामध्ये कुणीही सामान्य माणूस शिर्डीमध्ये नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहू शकणार नाही. कोणीही सर्वसामान्य माणूस या नगरपंचायतीमध्ये साईबाबांची आणि जनतेची सेवा करायची हिंमत करणार नाही. ही हिंमत आम्ही केली आणि या हिंमतीला तुम्ही साथ द्या, आशीर्वाद द्या आणि या सगळ्यांना निवडून द्या. तुम्ही या सगळ्यांना निवडून द्यायचंय. चेहरे हे आहेत, पण मतदान तुम्ही मला टाकतायत, पळणार मी आहे. माझ्या जबाबदारीवर, माझ्या शब्दावर, माझ्याकडे पाहून हे सगळे बटन दाबून द्या. हे नाही आले तरी चालतील परत नंतर भेटायला, पण तुमच्याकडे मी येणार. माझा कान पकडून घ्या आणि सांगा की आमचं काम होतं. मी जबाबदारी घेतो, ही माझी जबाबदारी.
मी कोणावरही भरोसा ठेवत नाही. नाही आले, गायब झाले, फिरायला गेले, तुम्ही मी आल्यावर कान धरायचं, म्हणायचं दादा तुम्ही सांगितलं होतं, आम्ही बटणं दाबली, हा गडी गायब झाला, आता माझं एक काम करून पहा. नाही केलं तर नावानं सुजय विखे नाही, हे पण तुम्हाला सांगा. माझ्या जबाबदारीवर, माझ्या विश्वासावर हे सगळे उमेदवार आपण निवडून द्याल हा विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.